किती निघाल्या होत्या? किती निघाल्या होत्या राळ्या? बरं, खाली एक नाही मग फेकून दिलं. पहिले काही लेकरांना खाल्ले असताना खालते. इंद्रजित आवरगण, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माकणी शालेय शिक्षण समितीचा उपाध्यक्ष या पदावर सध्या मी कार्यरत आहे. आणि दिनांक 23 जून रोजी म्हणजे मागच्या मंगळवारी शाळेमध्ये मुलांचा जो पोषण आहार आहे त्यामध्ये जे आपलं सोयाबीन नावाचा जो प्रकार आहे आपलं, जे आपण मुलांच्या पोषण आहारामध्ये खिचडी वगैरे जे काय असेल त्यामध्ये टाकतो, त्यामध्ये त्या सोयाबीनमध्ये थोडंसं काही कीटाणू वगैरे आढळल्याचा किंवा आळ्या आढळल्याचा हा प्रकार थोडासा घडला होता. तर ही बाब शाळेत असताना म्हणजे मी त्यावेळेस घरी होतो काय, मुलांच्या आपलं शिक्षकांच्या आणि मुलांच्या दोन्हीच्याही मार्फत मला ही गोष्ट कळली की अशी गोष्ट घडलेली आहे. ठीक आहे, मग त्या दिवशी मी शाळेवरून सगळ्यांना सूचना दिली की ही खिचडी कोणी खायची नाही, मुलांनाही खाऊ घालायची नाही आणि जे काय झालं असेल ते पूर्ण फेकून द्यायचं. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आमची शालेय व्यवस्थापन समितीची आणि सर्व शिक्षकांची आणि पालकांची सुद्धा मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये जे आमचे आचार्य आहेत, मुलांना पोषण आहार बनवणारे राम आवरगण आणि सीता आवरगण हे जोडपं, त्यांना मिटिंगमध्ये बोलवलं. त्यांना असं विचारण्यात आलं की नक्की काय प्रकार घडला होता. त्यांनी असं सांगितलं की नेहमी आपण टाकतो, याच्या अगोदर कधी अशी गोष्ट घडली नव्हती. आता झालं उन्हाळ्याचा मार होता, म्हणजे मार्च किंवा एप्रिलमध्ये आलेला हा पोषण आहाराचा हा मार आलेला होता. कारण त्याच्या अगोदर शाळा सुरू होऊन जवळपास मला वाटतं 8-10 दिवस कधी झाले, तेव्हा कधीच नाही असा प्रकार झाला. आणि आजपर्यंतच्या इतिहासात शालेय पोषण आहाराच्या संदर्भातली ही पहिलीच वेळ आमच्या माकणी शाळेवरची ही असा अनुचित प्रकार घडला. परंतु सुदैव काही गोष्टी टळल्या. सगळ्या शिक्षकांच्या मदतीनं म्हणा किंवा काही म्हणू शकतो त्याला, टळल्या आणि कुठलीही जीवितहानी किंवा कुठलंही नुकसान झालेलं नाही. कारण आदेश मिळाला नाही, परंतु तुम्ही आतापर्यंत शालेय समितीने आणि प्राचार्याने किंवा तुमचे केंद्र प्रमुखाने आतापर्यंत तरी लेखी तशा सूचना आम्ही दिल्या होत्या. मुख्याध्यापकांना आम्ही तशा सूचना दिल्या होत्या. कोणाची चूक आहे आता सर हे चूक म्हणले, चूक जर म्हणली तर ही चूक सरासरी आता आपण वैयक्तिक आपण कुणावर ढकलू शकत नाही. आपण हे जर असेल, कारण हा माल आपल्याला शासन देते, पॅकिंगचा माल असते पूर्ण, आतमध्ये काय असतं नवी पॅकिंग दिसते, तेवढा कोणी संशय घेणार त्याच्यावर काय असेल काय नाही आतमध्ये. प्रकार खूप गंभीर आहे. हो, नक्कीच. या प्रकाराला मी निश्चित शासनाला धरू शकतो. हा माल विद्यार्थीवर काही पाठपुरावा लेखी केला नाही, त्याच्यात कोणाची असेल ते त्या गोष्टीवर आम्ही सविस्तर म्हणजे चर्चा करू काही झाले काय नाही. कारण आज आमचे मुख्याध्यापक रजेवर आहेत, त्याच्या मुलाची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्याच्या मुलाचं ऑपरेशन झालं नाही, त्यामुळे ते कालपासून रजेवर आहेत आमचे मुख्याध्यापक. त्याच्यावर जेव्हा ते येतील तेव्हा आम्ही त्यांना विचारू नेमकं काय नसेल तर मग केंद्र प्रमुखाकडे त्यांनी रजा दिली असू शकते, असं होऊ शकते. त्यामध्ये तो ते एक्झॅक्टली ते आपल्याला काय सांगू शकणार नाही, कारण त्यांचं माझं काय जवळपास कालपासून काय म्हणजे शनिवारपासून त्यांचं माझं बोलणं झालं नेमकं काय झालं ते. फक्त मी काल शाळेवर आलो होतो तेव्हा शिक्षकांनी सांगितलं की नाही, आता सध्या तरी आम्ही ते पूर्ण अन्नधान्य आम्ही जे काय आहे ते व्यवस्थित पूर्ण तपासूनच पुढे त्यावर प्रक्रिया करत आहोत. तशा सूचना आम्ही आमच्या जे आचार्य आहेत आमचे तशा सूचना पण दिल्यात. अगोदर कुठलंही अन्नधान्य शिजवायच्या अगोदर जो काय आपला पोषण आहार आहे ते शिजवायच्या अगोदर पूर्ण ते चावी बहुतेक शाळेमध्ये ठेवलं नाही. जे आमचे आचार्य आहेत ते सध्या कामावर गेलेत कुठेतरी आणि त्यांचाही फोन बंद येतोय, तर चावी जवळपास त्यांच्याकडेच आहे, त्याच्यामुळे थोड्या अडचणी येईल.